नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहतोय तारिणी आता मनातल्या मनात विचारच करत होती की आत्तापर्यंत माझ्या आईचा खुनी नेमका कोण आहे, माझ्या आईला नेमकं कुणी मारले. परंतु जे आता आपली लेडी सिंघम तिने मात्र असा खतरनाक डाव रचलाय ना, गुलाबच्या खुन्याला सुद्धा तिने प्रेक्षकांनो आणि वसुधा बेलसरेच्या खुन्याला सुद्धा आता पकडून आणलेलं असतं. आता तिच्याकडे असं काही प्रूफ आहे, जो काही नवीन प्रोमो रिलीज झाले आहेत प्रेक्षकांनो, त्या प्रोमोमध्ये आपण पाहतोय जेने असा काही धडाका लावलाय ना, तारिणीला मात्र आता खऱ्या अर्थानं चांगलं वाटायला लागतंय. कारण हा गुन्हेगार आता ती मात्र एक स्त्री आहे आणि ती आपल्याच घरातली आहे, भोळी भाबडी असणारी स्त्री. आता मात्र तारिणीला तिच्या आजूबाजूला होती पण तिला माहिती नसतं. इकडे मात्र रेखा बेलसरेवर आता प्रत्यक्ष पद्धतीने जेला डाऊट आलाय. होय प्रेक्षकांनो, तिच्या आईची खुनी जेव्हा ती असते तिला माहिती पडले आणि तिला खूप मोठा आता शॉकच बसतो. आणि दुसरीकडे मात्र कौशिकी ताईने केदार आणि तारिणीची पुरती वाट लावलेली असते. तारिणीने रणरागिणी बनत आपल्या केदारची बाजू सुद्धा मांडलेली असते. आता खरंच जेने एन्काउंटरची धमकी देत युवराजकडून काय काय वदवून घेतलंय, खऱ्या खुन्याचं नाव सुद्धा त्याने आता सांगितलंय आणि गुलाबसोबत तो नेमके काय कारस्थानं करायचं हे सगळंच त्याने सत्य उलगडले. प्रेक्षकांनो, आता मात्र पद्मिनी रेखा बेलसरेची पूर्णपणे वाट लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र आपण पाहतोय आपल्या जेने युवराजला असं काही झोपटून मोकळं केलेलं असताना त्याच्या पायाला एक चापकाचे असे काही फटके दिलेत ना, त्या युवराजला मात्र आता काही सुचत नाही आहे. युवराजला ना तिथे बेड आहे ना तिथे AC आहे. युवराजला मात्र ती म्हणते, काय खांडेकर, मला तू खांडेकर असशील नाही तर भांडेकर असशील, मला काही देणं घेणं नाही आहे बरं का. आणि माझ्यासमोर तू फक्त कौशिकेचा भाऊ नाही तर मुळात तू एक आरोपी आहेस. खांडेकरांसोबत माझं काहीही देणं घेणं नाही आहे. इथं मात्र जे आता रूल आहेत ना ते फक्त जेचे रूल आहे. खांडेकरांनी कितीही प्रयत्न केले ना तुला सोडवण्याचा, अजिबात तुला कोणीही सोडवू शकणार नाही आहे. कारण जोपर्यंत इकडं मला जेला ठोस पुरावा मिळत नाही ना, तोपर्यंत आता मी तुला सोडणार नाही आहे. जोपर्यंत मला कळत नाही की तू काहीही केलं नाही तोपर्यंत तुला जेच्याच इथे राहावं लागणार आहे. आणि त्याच्या दुसऱ्या पायाला सुद्धा प्रेक्षकांनो आता चापकाचे फटके मारलेले असतात. युवराज मात्र बोलतो, मी तुम्हाला काय माझ्याकडून हवंय मी सांगतो ना. इकडे मात्र जे अजिबात बोलत नाही आहे. जे म्हणते, मी तुला फक्त जेवढं विचारलं तेवढंच सांग, गुलाबचा खून कुणी केलाय आणि गुलाबसोबत तुझं काय कनेक्शन होतं. जेव्हा गुलाबशी तुझं आणि गुलाबचं कनेक्शन होतं तेव्हा मात्र गुलाबने तुला नेमकं काय सांगितलं, तू मला सांग ना, मग मी तुला सोडून देईल. आता मात्र इकडे युवराज म्हणतो, काय अहो माझा आणि त्याचा काहीच संबंध नाही आहे. बोल रे, पटकन बोल खांडेकर, तुझा खांडेकरी माज आता इकडे चालणार नाही आहे. तेव्हा मात्र आता रागात जे जवळची बंदूकच काढते आणि त्याच्या पायावर ठेवते. युवराज मात्र टणकन उडी मारून बेंचच्या मागच्या साईडला जातो आणि त्याच्या पायाला आता मारणार आहे म्हणून त्याला खूप भीती वाटते. इकडे मात्र, हे बघ, तुझ्या मात्र पायात मी आता गोळी मारणार आहे पण तू मरणार नाही आहेस, तुला यातना मात्र भरपूर होणार आहे, एवढं तू लक्षात ठेव. तेव्हा युवराज मात्र घाबरतो. सांगतो ना, मी माझं आणि गुलाबशी जेव्हा काही कनेक्शन होतं पण मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा आता पुन्हा लगेच बंदूक मात्र त्याच्या कपाळावर ठेवत प्रेक्षकांनो, जेने अशी काही एन्काउंटरची धमकी दिली आहे ना, तू पळ म्हणजे मी तुझं एन्काउंटर करते असं म्हटल्या क्षणी युवराज मात्र आता पोपटासारखा बोलायला लागतो. जे समोर आता तो सांगतो की हो, जेव्हापासून आता ते वसूचा फोटो दाखवलाय तेव्हा युवराजला काहीच कळत नाही की ही वसू कोण आहे. काय रे, या वसूबद्दल काही खरंच तुला गुलाबने सांगितलं होतं का. इकडे मात्र युवराज बोलतो, हो, ही तारिणीची आई आहे ना, मला त्याने सांगितलं होतं गुलाबने, हिला आता मारणारी जी कोणी व्यक्ती आहे त्याचं नाव मला मात्र माहिती नाही आहे, तो आता माझ्या सासरवाडीचा आहे, एवढं गुलाबने मला मात्र सांगितलं होतं. तेव्हा मात्र ठोस पुरावा असा माझ्याकडे नाही आहे. परंतु युवराजने हे जे काही स्टेटमेंट दिले त्याच्या आधारावर प्रेक्षकांनो जे आता सगळे सूत्र हलवणारे, सगळा रिसर्च करून तिने आता समोर खूप मोठी महत्त्वाची आता बातमी लीक करायचं ठरवले. गुलाब नवीन धंद्यामध्ये आला होता, परंतु वसुताई जेव्हा जॉईन झाली तेव्हा मात्र वसुताईची जी ननंद होती ना मालती, त्या मालतीसोबत मात्र या गुलाबचे काही ना काही संबंध होते. या दोघांमध्ये काही ना काही लफडं होतं हे मात्र आता आपल्याला कळून चुकले. छोटासा पुरावा आता जेच्या हाताला लागलाय आणि सूत्रांच्या आधारे प्रेक्षकांनो, मालती आणि गुलाबसोबत जेव्हा वसुताई पोलीस कॉन्स्टेबल होती तेव्हा काहीतरी या दोघांचं लफडं वसुताईला माहिती पडलं होतं. वसूच्या सोबत
माझ्यासोबत नक्कीच यांनी काहीतरी केलं आहे, म्हणजे मालतीनेच केलं आहे असा काहीतरी पुरावा आता इकडे छोटासा का होईना पण जेजेला लागला आहे. जेजेच्या मनात आता शंकेची पाल चुकली. दुसरीकडे मात्र दयानंद खांडेकरला आता स्वतःच्याच युवराजवर संशय आला आहे. हा केदार माझा असा करू शकत नाही, तो विनाकारण असा युवराजवर नाव घालू शकत नाही आहे. केदारने आत्तापर्यंत बहुतेक सगळं लपवून ठेवले. तेव्हा मात्र आता केदार तारिणी घराबाहेर गेलेले असतात, ते म्हणजे अनाथ आश्रमात. तेव्हा दयानंद खांडेकर त्यांच्या मनाविरुद्ध जात आता ते काही शांत बसत नाही. त्यांना केदारवर भरोसा असतो, परंतु प्रेक्षकांनो त्यांना आता काही करून त्या दोघांच्या रूमची झडती घ्यावी वाटते. काही ना काही पुरावा मिळेल ना, केदार नक्की का असा करतोय, का असा वागतोय. दयानंद खांडेकरला मात्र आता काही करून केदारच्या रूममध्ये घुसायचं असतं. तेवढ्यात मात्र केदार हा साधासुद्धा कुणी नसून पोलीस इन्स्पेक्टर आहे, मिशनवरती काम करणारा आहे. केदारला घरी आल्याच्या नंतर प्रेक्षकांनो खरंच आता दयानंद खांडेकरला केदार तारिणीचं काही ना काहीतरी इकडे सापडणार आहे. आता जेव्हा दयानंदला रूममध्ये भेटायला केदार जातो तेव्हा मात्र दयानंद दरवाजा बंद करतो आणि केदारचा हात आपल्या हातात घेतो आणि सांगतो, खरंच केदार मी तुझा बाप आहे, तुला माझी शपथ आहे, तू काय काम करतोयस मला सांग, तुझं काय चाललंय. कालपर्यंत तू युवराजला भाऊ मानत होतास, आज सगळं हे तू का बोललास. म्हणजे युवराज खोटं बोलतोय की तू खोटं बोलतोय मला सांग. मला तू नक्की सांग, मी कुठंच ही गोष्ट लीक होऊ देणार नाही आहे, फक्त तुझ्या आणि माझ्यात राहणार आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो केदारला आता इमोशनली ब्लॅकमेल करून दयानंदनी प्रश्न विचारलेला असतात. केदार मात्र त्यांना म्हणतो, नाही मी आत्ताच काही सांगत नाही आहे, जेव्हा सगळं जे मॅडम आता इकडे बातमी लीक करतील तेव्हाच तुम्हाला कळेल. आता मात्र केदार स्वतः म्हणतो, बाबा मी एक पोलीस ऑफिसर आहे, क्राईम ब्रँचमध्ये ऑफिसर म्हणून मी सिक्रेट मिशनवर काम करतो. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो दयानंदची तब्येतच खराब होते. ते म्हणतात, काय अरे तर ही किती चांगली गोष्ट आहे, वेडा आहेस का तू, का सांगितलं नाही. माझा मुलगा देशासाठी काम करतो, देशसेवा करतो. आणि लगेच दयानंद खांडेकर त्याला आता मिठी मारतात. इकडे केदारला सुद्धा धडकीच भरते की तारिणीला आता हे सत्य माहिती होणार की मी आता बाबांच्या पुढे माझी रियालिटी म्हणजेच माझी आता जी काही ओळख आहे ती रिव्हील केली आहे. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो जे मॅडमचा आता संतापनावर झालाय. सरळ त्या मालतीच्या घरी रेड मारते, म्हणजेच बेलसरेच्या. तिकडे आता आपली आजी सुमी बाहेर बसलेली असते, नमासुद्धा असते. जे मॅडम डायरेक्ट घुसते तेव्हा नमा मात्र बोलायला लागते, काय हो कोण आहात मॅडम तुम्ही, काही काम होतं का, तुम्हाला कोणी हवंय का, इथं का आलात तुम्ही. जेजेला ते लोक चांगल्या पद्धतीने बोलतात तेव्हा जे सुद्धा त्यांना आता चांगलं बोलत असते. अगं बेटा मला मालती कोण आहे तेवढं सांगशील का. आता मात्र मालती समोर येते, काय हो काय काम आहे माझ्याशी, मला का आवाज देताय तुम्ही. असं पोलिसाच्या तोंडून नाव ऐकल्यावर कुणाला भीतीच वाटेल ना. तिच्या चेहऱ्यावर प्रेक्षकांनो सगळं आता भीती स्पष्टपणे दिसून पडते. जेला फुल टू आता डाऊट आलाय. जे काही बोलत नाही, सरळ एका दुसऱ्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगते की धरा हिला, हातात बेड्या घाला आणि फरफटा जीपमध्ये जाऊन बसवा. त्यावर मात्र सुमी म्हणते, अहो काय झालं, माझ्या आता लेकीला का नेताय तुम्ही, का बेड्या टाकताय, तिने काही केलंय का. ती मात्र म्हणते, मी काय केलंय सांगा ना, मी काय केलंय, तुम्ही असं मला अटक नाही करू शकत. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो हातातला अरेस्ट वॉरंट आता ती मालतीला दाखवते. आजी मात्र बोलते, अहो काय झालं इन्स्पेक्टर मॅडम, काय झालं आम्हाला सांगा तरी, मी अशी म्हातारी बाई आहे, तुम्ही असं करू नका, काही केलं काय तुम्ही. तेव्हा मात्र जे बोलते, वसुंधरा बेलसरेला म्हणजेच वसुधा बेलसरेला ओळखता तुम्ही, तुमची सून आहे ना. आजी बोलते, हो काय झालं आता तिचं, तुमच्या सुनेचा जो काही मर्डर झाला होता तो काही तिने आत्महत्या केलेला नव्हता, तिचा खून झालेला आहे आणि त्याच्या संशयितामध्ये मालती बाईचं नाव आलेलं आहे. संशयित म्हणून मी त्यांचे माझ्याकडे पुरावे आहेत आणि त्या आधारावर मी आता मालतीला अरेस्ट करत आहे. खूप मोठ्या क्रिमिनलसोबत यांचे संबंध होते. तिकडे युवराज खांडेकरला तर तुम्ही ओळखताच, तुमचे नातजावई, आता मालती मॅडमलाही तुम्ही ओळखता. यांचे असे काही पुरावे आमच्या हाताला लागले. ज्या वर्षी तुमची सून या जगातून गेली त्या वर्षी तुमच्या लेकीचे कारनामे आता मी इथं तुम्हाला नाही सांगू शकत काही गोष्टी. मात्र सुमीला खूप मोठा धक्का बसतो. सुमी चक्क खाली कोसळते. नमा मात्र आता सुमीला सावरते. तिला माहिती असतं की मालती अशी नक्कीच करू शकते, पण तिला एवढं असं काही करेल असं माहिती नव्हतं. होय प्रेक्षकांनो, खरं तर मालती आणि रेखा या दोघींनी मिळूनच गुलाबच्या साथीने वसूला मारलेलं असतं. आता मात्र मालती काही करून माझ्यापासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करू नको. माझ्या वसूला तू मारलंय का, माझ्या तारिणीला तू पोरकं केलंय का, सांग ना सांग. जे मॅडम बोलते, आजी बस झालं तुमचा आता हा मेलोड्रामा ना तुम्ही बंद करा. ही अशी तशी बोलणारी बाई नाही आहे, हिला चांगला झडकून मोकळं करावं लागेल, तिकडे 3rd डिग्री द्यावी लागेल, मगच तुमची लेक बोलणार आहे.
तुमची मुलगी वसुताईचा जीव घेण्यामागे या बाईचा हात आहे की नाही ते आपल्याला लवकरच कळेल. इकडे मात्र प्रेक्षकांनो, सुमीला पक्की गॅरंटी आहे या मालतीनं काही ना काही केलंय. स्वतःच्या आईलाच आता आपल्यावर विश्वास नाही म्हटल्यावर मालती मात्र पूर्ण हादरूनच जाते. इकडे आता सुमी लगेच तारिणीला सांगते की जे नावाची कोणी आली होती आपल्या घरामध्ये, मालती आत्याला घेऊन गेली. तुझ्या आईची खुनी असं तिने म्हटलं. तारिणी आता विचारातच पडते, मालती आत्या आणि माझी आई काय असेल आणि जेजेला कोण खबरा देत आहे काहीच कोणाला कळत नाही आहे. इकडे कौशिकी सगळे केदारवर चिडलेले असतात. जे मात्र तिची नेक्स्ट मुवमेंट कधीही लीक करत नाही आहे. गुलाबने म्हटलं होतं की तुझ्या आईचा गुन्हेगार तुझ्या आजूबाजूला आहे. खरं ती मालती आत्या तर नाही ना? मला तर वाटत होतं आपल्या खांडेकरांच्या घरात कोणी असेल. आता मात्र ती सगळं केदारला सांगते. केदार तर आता टेन्शनमध्ये आलेला असतो, पण लॉकअपमध्ये सरळ आता प्रेक्षकांनो जे एक एक करून लोक उचलत असते. तेव्हा मात्र आता इकडे कसून चौकशी तिची चालू असते की खरंच गुलाबसोबत कुणाकुणाचे संबंध होते, गुलाबला कोण कोण भेटलं होतं, या युवराजच्या लग्नामध्ये गुलाब आला होता त्यावेळेस त्याला कोण कोण कॉन्टॅक्टमध्ये आलं होतं, गुलाबसोबत वसुताईचा खून कोणी केला आहे. जेने अशी काही जबरदस्त चौकशी चालू केली आणि पुराव्यानुसार हे सिद्ध होतं आहे की मालती वसूच्या आता खुन्यामागे असू शकते. होय प्रेक्षकांनो, कारण मालती गुलाबसोबत बोलायची, कारण तिचा नवरा JPC स्कॅममध्ये तो इन्व्हॉल्ड होता. म्हणूनच मला वाटतंय की मालतीचा कुठं ना कुठं चाराण्याचा तरी हिस्सा असायला पाहिजे. नक्कीच आता इतक्या मोठ्या क्रिमिनललाही बोलायची म्हणजे आता तारिणीला माझ्या काही ना काही मिळणार आहे. तर मंडळी, दुसरीकडे तर आपण हेच पाहिलंय, कौशिकीने मात्र जसं केदारला आता धारेवर धरले, तारिणी स्वतःवर सगळी शिक्षा आता घेते. ती म्हणते काही नाही, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या, पण मी ती शिक्षा भोगेल. केदार अखेर युवराजचं खरं सत्य दयानंद खांडेकरांच्या समोर त्याने उघडं केलं असून प्रेक्षकांनो, हा धक्काच आता खूप मोठा आहे. कालपर्यंत तू काहीच बोलला नाहीस केदार, आज अचानक हे सगळं कसं, असा जाब दयानंद खांडेकर केदारला विचारतात. इकडे मात्र पद्मिनी थेट कौशिकीवर आरोप करते. तुला पाहून मला न वाटत नाहीये कौशिकी, तुला युवराजला सोडवून आणायचे, असं ती जेव्हा म्हणते कौशिकीला 4 गोष्टी सुनावते. पण पुढच्या क्षणी कौशिकी पद्मिनीला असा एक व्हिडिओ दाखवते प्रेक्षकांनो की तिच्या पायाखालची जमीनच सरकते. या व्हिडिओमुळे युवराजचं सगळं आता कारनामे कौशिकीच्या आणि पद्मिनीच्या समोर आलेले असतात. जे मॅडम मात्र आता सनकाडून यांच्या घराच्या मागे लागली आहे. कौशिकीने पद्मिनीला दाखवलेल्या व्हिडिओ मागे नेमकं काय आहे, त्या व्हिडिओतून युवराजने कोणतंच धक्कादायक सत्य आता समोर आणले, जे मॅडमचा आता नेक्स्ट मूव्ह काय असणार आहे आणि खांडेकर कुटुंबावर अजून कोणचं नवीन संकट येणार. प्रेक्षकांनो, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. आता मात्र आषाढी एकादशीला विठुरायाचं आणि रखुमाईचं रूप घेऊन आपले केदार तारिणी घरामध्ये जोरदार पूजासुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, येणाऱ्या भागांचे सगळे अपडेट, अपकमिंग भागांचे सुद्धा प्रोमो अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.